ECINET हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया गव्हर्नमेंटचं ॲप्लिकेशन आहे. हे आपल्याला सर्वात प्रथम इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर या ॲपला तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता अशा पद्धतीने दिसेल. परमिशन वगैरे मागितली तर द्या. इथे भरपूर ऑप्शन दिसतील. आपलं पहिलं काम आहे ते म्हणजे 2002च्या यादीमध्ये आपलं नाव असेल, आईवडिलांचं, आजी आजोबांचं कोणाचंही नाव शोधायचं आहे तर हा 2 नंबरचा ऑप्शन आहे, सर्च युअर नेम इन लास्ट SIR यावरती क्लिक करायचं आहे. आणि 2002मध्ये जर तुमचं नाव असेल लिस्टमध्ये तर तुम्हाला ते इथून शोधता येईल. तुमचं नाव नसेल तर तुमच्या आईवडिलांचं शोधा, आईवडिलांचं नसेल तर तुमच्या आजी आजोबांचं शोधा. इथे तुम्हाला आपलं महाराष्ट्र राज्य, तुमचा जिल्हा, तुमचा मतदारसंघ अशा पद्धतीने माहिती टाकून तुम्ही तुमचं नाव इथे शोधू शकता. तुमचं नाव शोधू शकता किंवा तुमच्या वडिलांचं शोधू शकता. तर हे शोधणं इथे गरजेचं आहे, तरच तुम्हाला पुढची माहिती भरता येईल. तर इथे पहा, इलेक्टर फुल नेम जे काही 2002च्या यादीमध्ये नाव असेल ते इथे टाकून सर्च करा. सर्च केल्यानंतर भरपूर नावं येतील, ज्यामध्ये तुमचं नाव किंवा तुमच्या आईवडिलांचं नाव याच्यामध्ये चेक करा आणि त्याचा स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला ते पुढे लागणार आहे. फॉर्म भरताना आपल्याला ते लागणार आहे. त्यासाठी अगोदर नाव शोधणं गरजेचं आहे 2002च्या यादीमध्ये. तर जे काही नाव असेल ते इथे शोधा. नाव सापडलं तर तुम्हाला इथे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. आईचं नाही सापडलं, वडिलांचं शोधा, वडिलांचं नाही सापडलं, आजोबांचं शोधा, आजोबांचं नाही सापडलं, आजीचं शोधा किंवा तुमचं. त्यानंतर आता पहिला येतो ऑप्शन वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पहा, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR फिल इन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन या जो पहिला ऑप्शन आहे त्यावरती बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की तुम्हाला मोबाईल नंबर विचारेल. जर तुमचं या ॲपमध्ये अगोदर अकाउंट असेल तर तुम्ही मोबाईल नंबर टाकून डायरेक्ट सेंड OTP वरती क्लिक करून तिथे OTP पाठवू शकता. परंतु तुमचं जर अकाउंट नसेल तर तुम्हाला इथे अकाउंट उघडावं लागेल आणि त्यासाठी न्यू युजर हे जे ऑप्शन दिसतंय त्यावरती क्लिक करायचं आहे. न्यू युजरवरती क्लिक केलं की तुमचं इथे अकाउंट उघडता येईल. तुम्हाला मोबाईल नंबर टाका, OTP घ्या, तुमचं नाव टाका, OTP व्हेरीफाय करा आणि तुमचं इथे अकाउंट उघडलं जाईल. म्हणजे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन असेल तर डायरेक्ट तुम्ही मोबाईल नंबर टाकून OTP घेऊ शकता. तर इथे रजिस्ट्रेशन नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या. आता इथे माझ्या केसमध्ये इथे रजिस्ट्रेशन अगोदर आहे तर मी इथे OTP पाठवलेला आहे. मोबाईल नंबर टाकून OTP पाठवला आणि लॉग इन केलं. लॉग इन केलं की पुन्हा पहिला ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये यायचं आहे. इथे आल्यानंतर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR म्हणजेच फिल इन्युमरेशन फॉर्म ऑनलाईनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इन्युमरेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सर्वात पहिलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा आणि आत्ताच्या 2026च्या यादीमध्ये जो काही तुमचा मतदानाचा नंबर आहे तो मतदान कार्डचा नंबर, इपिक नंबर इथे टाकून सर्च करा. सर्च केलं की तुमची माहिती इथे दाखवली जाईल. ही माहिती बरोबर आहे का चेक करा. त्यानंतर इथे 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या